हे जे एवढे जाळीदार डोसे पाहताय ते मी कुठलेही डाळ तांदूळ न भिजवता फक्त 10 मिनिटात बनवलेत, फक्त 2 घटकात. आणि एक सिक्रेट गोष्टीने त्याला एवढी छान जाळी पडली, ती कोणती मी लास्टला सांगेन. याची चव एक्झॅक्ट डाळ तांदळाच्या डोश्याप्रमाणे होते बरं का. धुतलेले पोहे 1 वाटी घ्यायचे, त्यात 1 वाटी बारीक रवा ॲड करायचा. आता यात पाणी टाकून छान मिक्स करून झाकून मुरवायला ठेवायचं फक्त 5 मिनिटासाठी. तोपर्यंत कढईत तेल घ्यायचं, त्यात एक छोटा कट केलेला कांदा, 1 बेडगी मिरची, शेंगदाणे, मीठ, चिंच, गूळ सर्व ॲड करून भाजून मिक्सरला बारीक पेस्ट करून घ्यायची. आता याला फोडणी करूया. त्यासाठी तेल कडक करून त्यात मोहरी, हिंग आणि वरील बनवून ठेवलेली पेस्ट ॲड करायची. चटणी रेडी आहे. आता 5 मिनिट झाले. पोहे रवा जे मुरवून ठेवलेला त्यात मोठे 2 चमचे भरून छान आंबट दही ॲड करायचं. दही आंबटच हवं, त्यामुळे चव येते. आता हे सर्व मिक्सरला छान बारीक करून घ्यायचं. आता मीठ आणि डोशाला जाळी पडण्यासाठी 1 पिंच सोडा ॲड करायचा. पीठ थोडंसं मीडियम कन्सिस्टन्सीला ठेवायचं. तवा चांगला गरम करायचा आणि डोसे बनवून घ्यायचे. कोणतेही पीठ न आंबवता फक्त 10 मिनिटांमध्ये होणारे डोसे रेडी आहेत. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करूया. भेटूया नवीन व्हिडिओ.